हॅलो विद्यार्थी मित्र हो. आपण इयत्ता 11वी मधील भूगोल या विषयातील 4 प्रकरणे विविध व्हिडिओच्या माध्यमातून आणि PDF फाईलच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या अभ्यासलेली आहे. आज आपण प्रकरण क्रमांक 5 जागतिक हवामान बदल याला सुरुवात करतो आहे. जागतिक हवामान बदल या प्रकरणामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत? तर जागतिक तापमान वाढ कशी होते, त्याची कारणे कोणती, त्याचबरोबर त्याचे परिणाम कोणते, हवामान बदल कसा झालेला आहे, सध्याच्या हवामान बदलाचे गांभीर्य, हवामान बदलाचा सामना व उपाय आणि जागतिक हवामान बदलाच्या समस्येत भारताची भूमिका काय आहे. तर हे आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. आज आपण या प्रकरणाचा जो पहिला व्हिडिओ पाहणार आहे, या पहिल्या व्हिडिओमध्ये जागतिक तापमान वाढ व कारणे हे पाहणार आहोत. प्रकरण क्रमांक 5 जागतिक हवामान बदल. या प्रकरणाच्या सुरुवातीलाच आपल्याला एक आलेख दिलेला आहे. सांगा पाहू. आकृती 5.1 मधील आलेखात 20व्या शतकातील जागतिक सरासरी तापमान आणि 1985 ते 2015 या कालावधीत जागतिक मासिक तापमानातील फरक दाखवला आहे. आलेखाचे निरीक्षण करा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता वरच्या प्रश्नावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला याच्यामध्ये काय दिलेलं आहे. तर 1985 ते 2015 या कालावधीत जगातील असणारं मासिक म्हणजे महिन्याच्या असणाऱ्या तापमानातील फरक दाखवलेला आहे. या आलेखाच्या एका बाजूला हा जो स्तंभ दाखवलाय याच्या एका बाजूला 0.2, 4, 6, 8, 1 आणि 1.2 असं तापमानातील फरक अंश सेल्सिअस मध्ये दाखवलेला आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला वर्ष दिले 1985, 1990, नंतर 1995, 2000, 2005, 2010 आणि 2015 हे बाजूला दिले. हे काय दाखवले तर ज्या रंगाच्या रेषा आहेत त्या या ठिकाणी सूची त्याची दाखवलेली आहे. म्हणजे निळ्या रंगाची जी रेषा आहे इथे ही कोणती आहे तर 1985च्या तापमानाच्या नोंदी आहेत. त्यानंतर अगदी लाल रंगाची रेषा जी आहे ती 1990च्या तापमानाच्या नोंदी आहेत. हे या ठिकाणी आपल्याला जशी आपण आलेखाची सूची तयार करतो तशी ही सूची आपल्याला दुसऱ्या बाजूला दिलेली आहे. आणि त्यानंतर खाली जो एक्स अक्ष आहे त्या एक्स अक्षावरती महिने दिले. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 12 महिने दिलेले आहेत. आणि त्याच्या खाली विचारलेले प्रश्न काय आहेत पहा. पहिला प्रश्न, कोणत्या वर्षी फरक सर्वात कमी आहे? तर आपण निरीक्षण करायचं आहे आणि निरीक्षण केल्यानंतर पहा तुमच्या लक्षात येतं का 1985 या वर्षातील जागतिक मासिक तापमानातील फरक सर्वात कमी असून हा फरक केवळ 0.2 अंश सेल्सिअस पर्यंत दिसून येतो. म्हणजे 1985 मध्ये सर्वात कमी फरक असलेला आपल्याला आढळतो. त्यानंतर प्रश्न 2 आहे, 20व्या शतकातील सरासरी तापमान आणि 2015 चे तापमान यामधील किती फरक आढळतो? तर या दोन्हीची आपण तुलना करत असताना 20व्या शतकात म्हणजे यामध्ये 20व्या शतकातील सरासरी तापमान आणि 2015 च्या सरासरी तापमानात 0. अंश सेल्सिअसने पर्यंत वाढ झालेली आपल्याला आढळते. इथं त्या ज्या रेषा दाखवलेल्या आहेत 20व्या शतकात म्हणजे 2000 पासून वरती आणि इथं खाली असणारे 1985 पासून ते 2000 पर्यंत याच्यामध्ये आपल्याला 0.8 ने वाढ झालेली आढळते. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, वेगवेगळ्या महिन्यात तापमानाच्या फरकात भिन्नता असण्याचे काय कारण असावे? तर याच्यामध्ये ऋतुमान म्हणजे ऋतुमानानुसार प्रत्येक महिन्याचे सरासरी तापमान हे मागील काही वर्षातील त्याच महिन्याच्या सरासरी तापमानाच्या जवळपास असणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्ष जागतिक सरासरी तापमानात वाढ होत असल्याने ते आपल्याला वेगवेगळ्या महिन्यातील सरासरी तापमानात फरक
दिसून येत आहे. म्हणजे ऋतू बदलला की त्याच्यामध्ये तापमान बदललेलं आपल्याला आढळतं आणि ऋतुमानानुसार महिन्याचे सरासरी तापमान हे मागील वर्षातील काही महिन्याच्या सरासरी तापमानाच्या जवळपास असणं अपेक्षित असतं, मात्र तसं प्रत्यक्षात तापमानात वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे आपल्याला हा आलेख दिलेला आहे, त्याखालील हे प्रश्न आहे. हे सरासरी जे तापमान आहे, जे आपण आलेखानुसार पाहिलं, हे तापमान कसे मोजतात? तर शास्त्रज्ञ पृथ्वीचे तापमान कसे मोजतात? आता पृथ्वीची ही विविध अंगे आहेत. कोणती आहेत? तर तापमान, वारे, दाब, आर्द्रता. तर याचं मोजमाप करण्याची विविध प्रकारची उपकरणे आढळतात. उदाहरणार्थ, तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरली जाते. हवेचा दाब मोजण्यासाठी वायुभार मापक वापरलं जातं. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी वायू वेगमापक हे यंत्र वापरलं जातं. म्हणजे अशा विविध प्रकारच्या साधनांचा किंवा यंत्रांचा वापर करून ही हवेची अंगे मोजली जातात. पण शास्त्रज्ञ पृथ्वीचे सरासरी तापमान कसे मोजतात? तर पृथ्वीचे तापमानाचे संपूर्ण आकलन होण्यासाठी शास्त्रज्ञ भूपृष्ठ आणि महासागराची माहिती एकत्रित करतात. ही माहिती ते कशाच्या साहाय्याने? तर जहाजे, तरंड, तर काही वेळा जे कृत्रिम उपग्रह म्हणजे मानवाने जे अवकाशामध्ये कृत्रिम उपग्रह सोडलेले आहेत, त्यामध्ये बरेच उपग्रह हे पृथ्वीच्या संबंधी असणारं वातावरण आणि पृथ्वीचे जे हवामान आहे याची माहिती गोळा करताना आपल्याला आढळतं. ही माहिती संशोधन संस्थेच्या केंद्रामध्ये आपल्याला पाठवताना आढळतं आणि त्यावरून आपण नेहमी बातम्या पाहत असताना हवेचा अंदाज, दिवसभराचे असणारे कमाल तापमान आणि किमान तापमान याच्या नोंदी अभ्यासतो. वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग, कशा प्रकारे येणाऱ्या 24 तासामध्ये वारे किती प्रचंड वेगाने वाहत हे सुद्धा अंदाज सांगितला जातो किंवा पावसाचा अंदाज सांगितला जातो. म्हणजे असे विविध जे कृत्रिम उपग्रह आहेत, तर या कृत्रिम उपग्रहाच्या द्वारे सुद्धा आपल्याला हे तापमान मोजलं जातं. त्याचबरोबर दिवसभराचं असणारं कमाल आणि किमान तापमान जेव्हा काढलं जातं, तेव्हा त्या कमाल आणि किमान तापमानातील जो फरक असतो, त्यावरून तापमान कक्षा काढली जाते. एखाद्या प्रदेशाचं तापमान दर्शवत असताना सरासरी 30 ते 35 वर्षाचा कालखंड पकडला जातो आणि या 30 ते 35 वर्षामध्ये त्या ठिकाणच्या असणाऱ्या तापमानाच्या नोंदीचा अभ्यास केला जातो आणि त्याच्या आधारे एखाद्या प्रदेशाचं तापमान कोणत्या प्रकारचं आहे हे सांगितलं जातं. उदाहरणार्थ आपला भारत देश. भारत हा उष्णकटिबंधीय देश असं आपण म्हणतो. मग हे उष्णकटिबंधीय हवामान कसं आहे? तापमान या ठिकाणचं उष्ण कसं आहे? तर सरासरी 30 ते 35 वर्षाच्या कालखंडातील संकलित माहिती एकत्र केली जाते आणि त्याच्या आधारे सामान्यतः हे तापमान काढलं जातं आणि त्याची जी तुलना आहे ही तुलना भूपृष्ठ आणि सागरी पृष्ठाच्या भागात स्थानावरील दैनिक तापमानाशी केली जाते आणि त्यातील त्या फरकाला विसंगती असं म्हटलं जातं. तापमानात काळानुरूप होणाऱ्या बदलाचे आकलन होण्यासाठी शास्त्रज्ञांना याची मदत होते आणि अशा प्रकारे दीर्घकालीन सरासरी तापमानापेक्षा फरक जर अधिक असेल तर त्यास धनात्मक विसंगती म्हटलं जातं आणि फरक जर कमी असेल तर त्याला ऋणात्मक विसंगती म्हटलं जातं. अशा दैनिक विसंगतीची आधी मासिक सरासरी काढली जाते आणि त्यावरून ऋतूनुसार वार्षिक सरासरी ही काढली जाते. तर अशा प्रकारे हे तापमान आणि पृथ्वीच्या तापमानाची सरासरी काढली जाते. आपल्याला या ठिकाणी काही ग्रह आणि त्या ग्रहांच्या पृष्ठभागाचे असणारे जे तापमान आहे हे सरासरी तापमान अंश सेल्सिअस मध्ये किती आहे तर ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा, शुक्र हा ग्रह, शुक्राच्या पृष्ठभागाचे म्हणजे शुक्र या ग्रहाच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान 456.85 अंश सेल्सिअस आढळतं. मंगळ या ग्रहाचे तापमान -87 ते -5 अंश सेल्सिअस आढळतं. बुध या ग्रहाच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान 467 अंश सेल्सिअस आढळतं. तर पृथ्वी म्हणजे आपण ज्या ग्रहावर राहतो त्या पृथ्वी या ग्रहाचे तापमान सरासरी पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान 14 अंश सेल्सिअस असलेले आढळतं आणि यावरून आपण सांगू शकतो वरील जो हा तक्ता जो दर्शवतो प्रत्येक ग्रहाच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान तर यावरून पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान हे 14 अंश सेल्सिअस असलेलं आढळतं आणि हे तापमान सजीवाच्या अस्तित्वासाठी योग्य असलेलं आढळतं आणि म्हणूनच जी सूर्यमाला आढळते जे
9 ग्रह आढळतात, तर या 9 ग्रहापैकी फक्त पृथ्वी हा एकमेव एक ग्रह असा आहे की ज्या पृथ्वीवरती जीवसृष्टी असलेली आढळते. म्हणजे मानव, प्राणी, वनस्पती अशी जी सजीव जे आहेत ते हे सजीव अस्तित्वात असलेले आढळतात. कारण पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान हे 14° असलेलं आढळतं. याची तुलना इतर ग्रहांशी केली म्हणजे शुक्र, मंगळ, बुध, गुरु, नेपच्यून, प्लेटो या ग्रहांची केली तर त्या ग्रहाचं असणारं पृष्ठभागाचं सरासरी तापमान हे मानवाच्या अस्तित्वासाठी योग्य नाही आणि म्हणूनच पृथ्वी या ग्रहावरती फक्त आपल्याला मानव अस्तित्वात असलेला आढळतो. 1985 पासून ते 2015 पर्यंत दिलेली सरासरी तापमानाचा आपण आलेख पाहिला आणि त्यामध्ये 2015 चे जे तापमान आपल्याला दिले होते तर सरासरी उर्वरित त्यामध्ये वर्षापेक्षा ते तापमान जास्त असलेले आढळते की पृथ्वीचे सरासरी तापमान हे वाढत असताना आपल्याला आढळते आणि त्यावरून आपल्याला म्हणजे जागतिक तापमान वाढ कशा प्रकारे होते हे आढळले. 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत पृथ्वीच्या सरासरी तापमानातील वेगाने होणाऱ्या ज्या वाढीस जागतिक तापमान वाढ असं म्हटलं जातं. तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान अनेक घटकावर अवलंबून असतं. म्हणजे एकाच गोष्टीने ते तापमान वाढतं असं नाहीये. तर त्याच्यामध्ये आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान 14° असलेलं आपल्याला आढळतं. पण 20व्या शतकामध्ये हे तापमान 0.8° पर्यंत त्याच्यामध्ये वाढ झालेली आढळते. याचा अर्थ असा की पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सरासरी तापमानामध्ये वाढ होत आहे आणि पुढेही ती वाढ होण्याची शक्यता आहे. वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइड, मिथेन यासारखे वायू उत्सर्जित होत असतात. त्यामुळे वातावरणात उष्णता साठवण्याची क्षमता वाढते व तापमानात वाढ होते. हे त्याचे मुख्य कारण असलेले आढळतात. तापमानातील या बदलास जागतिक तापमानवाढ असं म्हटलं जातं. इथे तुम्हाला मी पिक्चर किंवा चित्र दाखवलेलं आहे. बघा वनस्पती वनस्पती म्हणजे वनस्पतींना हा सूर्यापासून मिळणारा जो सूर्यप्रकाश आहे या वनस्पतींच्या पानापासून त्या सूर्यप्रकाशाचं परावर्तन होताना आढळतं. ती ऊर्जा वातावरणामध्ये सोडली जाते. त्याचबरोबर सूर्यकिरण जेव्हा जमिनीपर्यंत पोहोचतात जमिनीपासून बऱ्याचशाच आपल्याला उष्णतेचं उत्सर्जन वातावरणामध्ये झालेलं आढळतं. त्याचबरोबर या भूपृष्ठावरती काही जो केमिकल युक्त पाणी सोडलं जातं जेव्हा जमिनीचं प्रदूषण झालेलं आपल्याला आढळतं काही कुजलेला भाग असलेला आढळतो त्याच्यातून मिथेन वायू हा बाहेर पडताना आढळतो. भूपृष्ठावरती किंवा अनेक ठिकाणी औद्योगिकरण झालेलं आढळतं. औद्योगिकरणातून मोठ्या प्रकारचं आपल्याला ही विषारी वायू वातावरणामध्ये सोडलेला आढळतो. त्याच्यामध्ये मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड असलेला आपल्याला आढळतो. सल्फर डायऑक्साइड असलेला आढळतो. नायट्रोजन आढळतो. विविध प्रकारचे औष्णिक प्रकल्प असलेले आढळतात. आणि अशा या भागातून वातावरणाला कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन यासारखे वायू उत्सर्जित होतात आणि त्यामुळे वातावरणामध्ये उष्णता साठवण्याची क्षमता वाढते. साहजिकच तापमान वाढतं आणि हे तापमान वाढीचे मुख्य कारण असले म्हणजे आपल्याला आढळतं आणि याच तापमानातील याच बदलास जागतिक तापमान वाढ असे म्हणतात. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पुढे एक करून पहा अशा प्रकारचे एक चार्ट दिलेला आहे. त्यामध्ये काय दर्शवले तर एक स्तंभालेख दिलाय. स्तंभालेखाचे निरीक्षण करा आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. स्तंभालेख काय दर्शवतो पहा. जागतिक हरितगृहाद्वारे उत्सर्जित होणारे वायू. यामध्ये जो आलेख काढलाय त्याच्या Y अक्षावरती आपल्याला उत्सर्जित किंवा उत्सर्जनाचे प्रमाण दर्शवलेले आहे. X अक्षावरती पाण्याची वाफ, कार्बन डायऑक्साइड वायू, मिथेन वायू, नायट्रोजन ऑक्साइड वायू आणि इतर वायू यांचं प्रमाण दिलेलं आहे आणि हा एक स्तंभालेख तयार केलेला आहे आणि त्यावरून त्याचं निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची आपल्याला उत्तर लिहायची आहेत. प्रश्न काय आहे. प्रश्न पहिला आहे कोणत्या वायूचे उत्सर्जन सर्वात जास्त आहे. तर यामध्ये पाण्याची वाफ सर्वात जास्त दाखवते आपल्याला. किती दाखवते 95% ही पाण्याची वाफ त्यामध्ये असलेली आढळते. त्यानंतर दुसरा आहे तो कार्बन डायऑक्साइड आहे. कार्बन डायऑक्साइड किती दर्शवतो तर 3.618% कार्बन डायऑक्साइड वायूचं उत्सर्जन वातावरणामध्ये होताना आपल्याला आढळतं. त्यानंतर तिसरा आहे तो म्हणजे मिथेन वायू आहे.
मिथेन वायू 0.360% उत्सर्जन हे मिथेन वायूचं वातावरणामध्ये होताना आपल्याला आढळतं. म्हणजे या तीनचे उत्सर्जन सर्वाधिक जास्त होताना आढळतं. प्रश्न दुसरा आहे, यापैकी कोणते वायू नैसर्गिक आणि मानव निर्मित स्रोतापासून उत्सर्जित होत असावे? आता याच्यामध्ये बाष्पाची निर्मिती ही प्रामुख्याने नैसर्गिक स्रोतामध्ये होते. कशा प्रकारे? तर पृथ्वीचा सुमारे 71% भाग हा पाण्याने व्यापलाय आणि या पाण्याचं सूर्याच्या किरणामुळे बाष्पीभवनाची किंवा बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवनाच्या क्रियेमुळे आपल्याला ही पाण्याची वाफ तयार होताना आढळते. त्यामुळं बाष्पाची निर्मिती ही नैसर्गिक स्रोतामुळे होते. मात्र कार्बन डायऑक्साईडची उत्सर्जनाची प्रक्रिया ही जैविक इंधनाचा वापर, वृक्षतोड यामुळे अधिक होते. आता वृक्षतोड म्हणजे जास्तीत जास्त सध्याच्या कालावधीमध्ये वृक्षतोड होताना आपल्याला आढळते आणि ही झाडं तोडल्यामुळे काय होतात? वनस्पती काय करते? तर वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात आणि वृक्षतोड जर झाली तर हा कार्बन डायऑक्साईड वातावरणातील शोषून घेतलाच जाणार नाहीये, तो वातावरणामध्ये तशाच प्रकारे आपल्याला वाढला जाईल आणि साहजिकच त्यामुळं ही उत्सर्जनाची प्रक्रिया त्याच्यामुळे झालेली आढळते. मिथेनचे उत्सर्जन शेती व्यवसायातून आणि जैविक खत निर्मितीतून, आपण शेतीसाठी विविध प्रकारची जी खते, कीटकनाशके ज्याचा वापर करतो तर त्याच्यातून मिथेन वायूचं उत्सर्जन होताना आढळते. थोडक्यात या वायूचे उत्सर्जन ही नैसर्गिक व मानव निर्मित अशा दोन्हीही स्रोतापासून होताना आपल्याला आढळते किंवा होते. प्रश्न तिसरा, त्यांच्या उत्सर्जनासाठी कोणत्या कृती जबाबदार आहेत? तर आता त्याच्या उत्सर्जनासाठी मानवी कृती आपल्याला म्हणजे कारणीभूत असलेल्या आढळतात. कोणत्या आहेत? तर मानवाने स्वतःच्या सुखसुविधेसाठी उद्योगधंदे निर्माण केले, कारखाने निर्माण केले, वाहतूक निर्माण केली आणि याच्यातून बाहेर पडणारा जो धूर आहे, जो केमिकल युक्त असलेला आढळतो, त्या धुरामुळे कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनचं प्रमाण वाढलेलं आढळतं. वृक्षतोड, झाडं तोडल्यामुळं कार्बन डायऑक्साईड हा वाढतच जाताना आपल्याला आढळतो. त्याचबरोबर शेतीमध्ये विविध प्रकारची खते वापरतो, त्यातून सुद्धा आपल्याला मोठ्या प्रकारे मिथेन वायू वातावरणामध्ये जे उत्सर्जित होताना आढळतो. मानवाने विविध प्रकारच्या वाहतुकीची साधने वापरलेली आहेत आणि या वाहतुकीच्या साधनातून बाहेर पडणारा जो धूर आहे, तर या धुरातूनही कार्बन डायऑक्साईड किंवा मिथेन सारखे विषारी वायू वातावरणामध्ये मिसळले जातात किंवा उत्सर्जित होतात. प्रश्न चौथा आहे, यापैकी कोणत्या वायूचे उत्सर्जन मानवाद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते? तर कार्बन डायऑक्साईड वायूचे उत्सर्जन मानवाद्वारे निश्चितच आपल्याला नियंत्रित करता येऊ शकते. तर कशा प्रकारे? तर त्यासाठी जैविक इंधनांचा वापर शेतीमध्ये कमी करणं, जी वारेमाप किंवा मोठ्या प्रकारे जी वृक्षतोड चालू आहे, तर ती वृक्षतोड कमी करणे, वन संधारण करणे, वृक्षांची जास्तीत जास्त लागवड करणे, त्याचबरोबर जे आपण पारंपरिक ऊर्जा साधने वापरतो, तर त्याच्याऐवजी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा जर वापर केला, तर आपल्याला त्या वायूचे उत्सर्जन कमी करता येईल. अपारंपरिक ऊर्जा साधने म्हणजे कोणती? सौर ऊर्जा किंवा वाऱ्यापासून मिळवलेली वात ऊर्जा आहे, पवन ऊर्जा त्याला आपण म्हणतो, पाण्यापासून मिळवणारी जल ऊर्जा आहे किंवा विविध अशा अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर म्हणजे सौर ऊर्जा याचा जर वापर केला, तर आपण यामध्ये होणारं उष्णतेचं जे तापमानामध्ये वातावरणामध्ये उत्सर्जित होणारा जो वायू आहे त्याचं उत्सर्जन आपल्याला कमी करता येईल. जागतिक तापमान वाढ ही दिवसेंदिवस होताना आपल्याला आढळते आणि त्याच्यामध्ये हरितगृह आणि हरित वायू हा आपल्याला तापमान वाढीसाठी कारणीभूत असलेला आढळतो. आता वातावरणाच्या वरच्या थरातील हरित वायूमुळे वातावरणाची उष्णता साठवण्याची क्षमता वाढते आणि त्याचा परिणाम हरितगृहावरती झालेला आपल्याला आढळतो. या कर्बोदकाच वायूचे मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड व बाष्प या हरित वायूचे वातावरणातील प्रमाण संतुलन असेपर्यंत त्याची पृथ्वीवरील जीवांना मदत होते. या वायूचे वातावरणातील प्रमाण भरमसाठ वाढल्यास त्याचे खूप तोटेही आहेत आणि त्याचे मानवी जीवनावरती, वनस्पती जीवनावरती अत्यंत वाईट परिणाम होतात. हे सर्व वायू सूर्यप्रकाशातील अवरक्त
प्रारणे शोषून त्यास पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात परावर्तित करतात. या वायूचे दाट थरामुळे ही अवरक्त प्रारणे परावर्तित होऊन अंतराळात जात नाहीत. त्यामुळे वैश्विक तापमान वाढ की ज्याला सध्या आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो असं त्याला म्हटलं जातं, याच्या परिणामास असंतुलित हरितगृहांचा परिणाम असे म्हणतात. तापमान वाढीमुळे ध्रुवावरील असणारा जो बर्फ आहे हा बर्फ वितळत आहे, सागरी पाण्याची पातळी वाढत आहे, अनेक किनारे समुद्राखाली जाताना आढळतात. हे त्याचे म्हणजे बरेचसेच परिणाम असलेले आढळतात. अशा प्रकारे जे हरितगृह आहे सध्या आपल्या भारतामध्ये ॲग्रो-1 ई-ग्राम अशा प्रकारे चालू असलेलं आढळतं. त्या ठिकाणी हरितगृहामध्ये विशिष्ट वातावरण सेट केलं जातं आणि त्यानुसार विविध प्रकारच्या फळांचं, फुलांचं, भाज्यांचं, काही कलमी असणाऱ्या काही रोपांचं उत्पादन घेतलं जातं किंवा लागवड होताना आपल्याला आढळते. तर असा हरितगृहाचा परिणाम किंवा हरित वायूचा परिणाम हा जागतिक तापमान वाढ होण्यासाठी खूप मोठ्या प्रकारे मदत करताना आपल्याला आढळते. जगभरातील पर्जन्य चक्र याच्यामुळे बिघडलेलं आपल्याला आढळतं. त्यामुळे आपण अलीकडच्या कालावधीमध्ये कधीही पाऊस पडताना आढळतो. अगदी सध्या हिवाळा ऋतू चालू आहे तरी हिवाळ्यात सुद्धा पाऊस पडताना आपल्याला आढळतो. अचानक अवकाळी पाऊस म्हणून आपण त्याला काही काही वेळा ढगफुटी होते, अतिवृष्टी होती, तर काही ठिकाणी दुष्काळ पडला जातो. म्हणजे अशा या हवामानाचं बदल झालेला आपल्याला आढळतो आणि त्यातून मग प्राणहानी किंवा वित्तहानी होते. जागतिक तापमान वाढ होत आहे, त्यामुळे मानवाच्या आरोग्यावरही परिणाम होत आहेत. हरितगृह वायूमुळे पृथ्वीच्या सभोवताली असणारे जे ओझोनचं आवरण आहे, हे ओझोनचं आवरण पातळ होत चाललेलं आहे. या ओझोनच्या आवरणाला उत्तर ध्रुवावरती आशिया खंडाच्या एवढं मोठं असं भदगाड किंवा छिद्र पडलेलं आहे आणि त्यातल्या त्यात भर म्हणून क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणजे CFC मुळे या ओझोनच्या वातावरणाला हे जे छिद्र पडलेलं आहे, तर या छिद्रामुळे सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे किंवा त्याला अतिनील प्रारणे हे अधिक प्रमाणात पृथ्वीवर पोहोचताना आपल्याला आढळतात आणि त्यामुळं मानवाला त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो. म्हणजे गोऱ्या कातडीच्या लोकांना, ज्यांची त्वचा ही गोरी आहे, तर त्या लोकांना त्वचेच्या कर्करोगाचे म्हणजे होऊ शकतं. अलीकडच्या कालावधीमध्ये ते प्रमाण वाढलेलं आढळतं. तर या प्रमाणास नियंत्रण ठेवणे हे गरजेचे आहे. अशा प्रकारे आपण जे वातावरण सेट करतोय, त्या जर्बरियाचे मी तुम्हाला ग्रीन हाऊस दाखवलेला आहे. तर या प्रकारे आपण जे हरितगृह निर्माण करतो, पॉली हाऊस त्याला आपण म्हणतो, तर याच्यामुळे वातावरणामध्ये मोठ्या प्रकारची उष्णता वाढलेली आढळते आणि तापमानामध्ये त्यामुळे वाढ होताना दिसत आहे. तापमानातील ही किरकोळ वाढ ही चिंताजनक आहे का? तर ही चिंताजनक आहेच. कारण हे तापमान जर अशाच प्रकारे वाढत चाललं तर त्याचा परिणाम हा मानवाला भोगावा लागणार. तर तापमानातील सरासरी वाढ जर आपण पाहिली तर पृथ्वीचं सरासरी जे तापमान आहे, हे तापमान आपल्याला म्हणजे यामध्ये 14 अंश सेल्सिअस असलेलं आपल्याला आढळतं. मात्र 20व्या शतकामध्ये हे तापमान 0.8 अंश सेल्सिअसने त्याचं वाढलेलं आपल्याला आढळतं आणि हे हरित वायू जो आहे वातावरणाच्या वरच्या थरात असतो, तर या वायूच्या संचयनामुळे हरितगृहावरती हे परिणाम होताना आपल्याला आढळतात. म्हणजे मोठ्या प्रकारे कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, मिथेन हे वायू म्हणजे हरितगृहाद्वारे उत्सर्जित होताना आपल्याला आढळतात. त्याच्यासाठी काही नैसर्गिक कारणे किंवा मानवी कारणे असलेली आपल्याला आढळते आणि ही जागतिक तापमान वाढ ही मानवाला एक चिंता निर्माण करणारी बाब असलेली आढळते. मग हे तापमान वाढ जी होते, तर ह्या जागतिक तापमान वाढीचे काय परिणाम असतील, तर त्याचे जर परिणाम आपण पाहिले तर त्याचा पहिला परिणाम आपल्याला जाणवतो उष्णतेची लाट. जे वातावरणामध्ये उष्णता साठवून ठेवण्याची क्षमता वाढते आणि विशेषतः उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये हे तापमान जास्त वाढले जाते. उन्हाळे हे अधिक तीव्र किंवा अधिक घातक म्हणजे बनू शकतील आणि उन्हाळ्यातील अत्याधिक जर तापमान वाढलं तर हा कालावधीत आपल्याला उष्णतेची लाट निर्माण झालेली आढळेल. अगदी मे महिन्याचा कालावधी आठवा. मे मध्ये आपल्याकडे 45, 46, 47 अंश सेल्सिअस तापमान असतं. तर आपल्याकडे केवढं म्हणजे उष्णता आपल्याला जाणवते. ते जर आपण नागपूरचं तापमान पाहिलं तर त्या ठिकाणी 52,
51 अंश सेल्सिअस तापमानावर म्हणजे उष्णतेची लाट त्या ठिकाणी आली असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो. जागतिक पातळीवरती पाहिलं तर उदाहरणार्थ उत्तर अमेरिकेतील शिकागोमध्ये 1995 ला आणि पॅरिसमध्ये 2003 ला येथे उष्णतेची लाट आली होती आणि या लाटेमुळे शेकडो लोक मृत्युमुखी पडलेले नोंद आहे. त्यानंतर म्हणजे अशा प्रकारे उष्णतेची लाट निर्माण झाली तर दिवसा वनस्पती करपतात, त्याचा परिणाम मानवी जीवनावरती आणि वनस्पती जीवनावरती जीवजंतूवरती सुद्धा झालेला आपल्याला आढळतो. तर अशी उष्णतेची लाट येऊ शकते. दुसरं कारण आहे ते म्हणजे औष्णिक बेटे. औष्णिक बेटे म्हणजे शहराच्या प्रदेशात शेती आणि वनक्षेत्राच्या प्रमाणात घट होत आहे. त्याचबरोबर त्यामुळं आपल्याला काय होतं तर जागतिक तापमान वाढल्यामुळं उष्णतेच्या लाटा ह्या अधिक त्रासदायक बनताना आपल्याला आढळतात. विशेषतः शहरामध्ये उदाहरणार्थ मुंबईमध्ये तापमान जास्त असण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे तर वृक्षतोड झालेले आहे. सर्वत्र डांबरी रस्ते तयार झालेले आपल्याला आढळतात. उंच उंच सिमेंटची जंगले त्या ठिकाणी तयार झालेली आढळतात. त्यामुळं त्या ठिकाणी प्रखर उष्णता जाणवते आणि त्या शेती आणि वनक्षेत्राच्या तुलनेत रस्त्यांचे डांबरीकरण आणि सिमेंट कॉन्क्रीटचे बांधकाम वाढलेले आढळतात. त्यामुळं शहराच्या भागामध्ये नगराच्या क्षेत्रामध्ये तापमान हे जास्तीत जास्त वाढलेलं आपल्याला आढळतं. म्हणजे अनियंत्रित अशी वाढ झालेली आपल्याला आढळते आणि त्यामुळं या ठिकाणी अशा प्रकारचं टेम्परेचर वाढताना आढळतं. हे जास्त तापमानाची शहरे ही जास्त तापमानाची औष्णिक बेटे बनलेली आज आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई अशा प्रकारची किंवा न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया अशी अनेक ठिकाण आहेत की त्या शहराच्या ठिकाणी तापमान जास्त आहे. नंतर तिसरं कारण आहे समुद्र पातळीत वाढ. त्या समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. तर ही वाढ कशामुळे आणि कशा प्रकारे झालेली आहे हा एक आपल्याला आलेख या ठिकाणी दर्शवलेला आहे. आलेखामध्ये काय दर्शवले तर 1880 पासून ते 2020 पर्यंत समुद्राच्या पातळीमध्ये मिलीमीटरने कशी वाढ झालेली आहे हे आपल्याला दर्शवलेलं आहे. पहा 1880 ला समुद्राची पातळी इथं शून्यावर दर्शवलेली आहे. 1900 ला ती थोडीशी अगदी उंच जाताना आढळते. 1920 ला ती 50 पर्यंत वाढलेली आढळते. 1940 ला ती 60 च्या दरम्यान गेलेली आढळते. 1960 ला ती 110 पर्यंत वर गेलेली आढळते. 1980 ला 150 पर्यंत वाढ झाली आहे. 2000 ला ती 180 पर्यंत गेलेली आढळते आणि 2002 ला तर ती 250 च्या दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे. जे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत ही वाढ झालेली हा आलेख दर्शवलेला आहे आणि या आलेखावरून निरीक्षण करून त्याच्या खालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे हा आलेख काय दर्शवतो तर हा आलेख 1880 पासून आजपर्यंत जागतिक समुद्र पातळीत किंवा समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये होणारा जो बदल आहे किंवा झालेली जी वाढ आहे तर हा दर्शवतो. दुसरा प्रश्न सुमारे 225 मिलीमीटर बदल कोणत्या वर्षी आहे. 225 मिलीमीटर बदल हा 2015 साली असलेला आपल्याला आढळतो. तर 2000 आणि इथं 2015 म्हणजे इथं निम्म्याच्या तिथं आपल्याला 2015 साली 225 मिलीमीटर आढळतो. प्रश्न तिसरा या आलेखावरून कोणता निष्कर्ष काढाल. या आलेखावरून आपल्याला 2 निष्कर्ष काढता येतील. पहिला निष्कर्ष असा 1880 पासून समुद्र पातळीत एकतर सातत्याने वाढ होताना आढळते. 1880 ला इथं असणार हा आलेख अगदी पुढे जसं पुढे जाऊ आपण वर्ष वाढत जाईल तसा तो आलेख उंच उंच ती रेषा वाढत जाताना आपल्याला आढळते. हे एक याच्यावरून निरीक्षण आपण सांगू शकतो. 2000 नंतर समुद्र पातळीत मात्र वेगाने वाढ झालेली आढळते. तर 2000 साल दिले त्याच्या जी रेषा आहे तिथून आपल्याला अगदीच हा प्रचंड वेगाने ही वाढ होताना आढळते. असे एक 2 यावरून आपल्याला निरीक्षण सांगता येतील. प्रश्न तिसरा आहे हा आलेख आणि तापमान वाढ दर्शवणारा आलेख यामध्ये कोणता सहसंबंध पाहावयास मिळतो.
तर हा आलेख आणि तापमान दर्शवणारा जो आलेख आहे त्याच्यामध्ये जसजसे जागतिक तापमान वाढत जाईल तसतसे हिमनद्या, ध्रुवीय प्रदेशात असणारा जो बर्फाळ भाग आहे तो बर्फ वितळताना आपल्याला आढळतो आणि तो बर्फ वितळल्यामुळे समुद्र पातळीमध्ये वाढ होत आहे. याचाच अर्थ तापमान वाढीचा आलेख व समुद्र पातळीतील वाढीचा हा दिलेला आलेख याचा परस्पर सहसंबंध आपल्याला दिसून येतो. कारण तापमान वाढलं की बर्फ वितळणार, बर्फ वितळणार की समुद्राच्या पाण्याची पातळी वाढणार, म्हणजे त्यामुळे या दोन्हीचाही सहसंबंध असलेला आढळतो. आलेखावरून 1990 मध्ये जागतिक समुद्र पातळीमध्ये सुमारे 50 मिलीमीटर पेक्षा अधिक वाढ झाली आहे. समुद्र पातळी ही सातत्याने वाढताना आढळते. प्रतिवर्षी या वाढीचा दर सुमारे 3 मिलीमीटर आहे. तर हे यावरून आपण सांगू शकतो. जागतिक समुद्र पातळीत होणारी ही वाढ प्रामुख्याने बर्फाचे स्तर आणि हिमनद्या यांच्या वितळणामुळे मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला आढळते. समुद्र पातळीत वाढ होण्यामुळे घातकी आवर्ते आणि किनारवर्ती भाग वारंवार पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे बरीचशीच बेटे सुद्धा पाण्याच्या खाली गेलेली आपल्याला आढळतात. त्याचबरोबर बरीच बेटे समुद्राखाली गेल्यामुळे मासे, पक्षी, वनस्पती यांचे अधिवास नष्ट झालेले आढळतात. इथं चित्रामध्ये दिले पहा. इथं काही मासे दिसतात तुम्हाला पाण्यामध्ये आणि या पाण्यामध्ये काही वनस्पती असलेले आढळतात. म्हणजे मासे, पक्षी, पाणी यांचा अधिवास हा समुद्राचा भाग असलेला आढळतो आणि जसजसा समुद्राच्या पाण्यामध्ये समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत जाते तसतसं यांचं अधिवास हा नष्ट होत जाताना आपल्याला आढळते. त्याच्यामध्ये भारताच्या किनारपट्टीला सुद्धा अशा प्रकारचा बदल झालेला आढळतो. इथे वेगळ्या प्रकारचे विविध वनस्पती आणि मासे असलेले आपल्याला आढळतात. तर जे भारताची जी किनारपट्टी आहे, भारताचा हा जो पूर्व किनारा आहे कोलकात्यापासून दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत आणि तो गुजरात पासून तो दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत तुम्हाला लाल रेषा इथे दर्शवलेली आहे बघा किनारपट्टीला. तर भारतात देखील या किनारी भागात समुद्र पातळीत बदल झाल्याचे आपल्याला आढळते. भारतीय राष्ट्रीय महासागरीय माहिती सेवा केंद्र याच्यातर्फे भारतीय किनाऱ्यावरील समुद्र पातळीत होणारा बदल अभ्यासला गेला आहे आणि त्यांच्या अभ्यासानुसार 1980 ते 2100 या कालावधीच्या दरम्यान समुद्राच्या पातळीत 9 ते 90 सेंटीमीटरने वाढण्याची शक्यता वर्तवलेली आहे. समुद्र किनारी भागात भूजल म्हणजे क्षारमय होणे, पाणथळीचा प्रदेश बनणे हे धोकादायक असलेले आपल्याला आढळते. त्याचबरोबर किनारपट्टीला असणारी जी शहरे आहेत ही शहरे काही दिवसांनी म्हणजे जलमय होण्याची सुद्धा चिन्हे दिसतात किंवा ही जलमय सुद्धा होतील. उदाहरणार्थ भारतातील गुजरात जे ठिकाण आहे, गुजरातमधील कच्छ, कोकणचा भाग, मुंबई, केरळचा दक्षिण भाग याचबरोबर पूर्व किनारपट्टीवरती असणारे गंगा, कृष्णा, गोदावरी, कावेरी आणि महानदीचे त्रिभुज प्रदेश तर यांना धोका निर्माण झालेला आपल्याला आढळतो. म्हणजे हे काही दिवसानंतर पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर चौथा भाग आहे, चौथा परिणाम आहे तो उंच पर्वतीय हिमक्षेत्रातील हिमनद्यांचे वितळणे आणि ध्रुवीय भागातील बर्फाचे वितळणे. आता बर्फाचे वितळणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया असलेली आढळते. तापमान दिवसेंदिवस वाढताना आपल्याला आढळतं आणि तापमान वाढलं की हा बर्फ वितळताना आढळतो. जेव्हा हिमनद्या आणि हिमनग वितळण्याची क्रिया होते तेव्हा ही जी क्रिया आहे ही चिंताजनक आहे. त्याची जी ही बाब आपल्याला काळजीत टाकणारी असलेली आढळते. हिमरेषा किंवा हिमनद्यांची होणारी पीछेहाट म्हणजे बर्फ वितळला की त्या हिमनद्या पाठीमागे सरकत जाताना आपल्याला आढळतं. त्याला हिमनद्यांची पीछेहाट असं म्हटलं जातं. इथं आपल्याला दोन चित्र दाखवलेले आहेत पहा. 31 डिसेंबर 1984 चा हा पहिला फोटो आहे आणि 30 नोव्हेंबर 2018 चा हा दुसरा फोटो आहे. याच्यामध्ये ह्या ज्या हिमनद्या आहेत तर त्या हिमनद्या कशा प्रकारे आकसलेल्या आहेत आणि त्यांची पीछेहाट झालेली आहे हे या दोन्हीचं जर तुम्ही अगदी बारकाईने निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल. बघा वरच्या बाजूला इथं पूर्ण हिमनदी आहे आणि इथं हिमनदी पूर्ण पाणी त्याचं वाहताना आढळतं. बऱ्याच ठिकाणी पांढराही बर्फाचा भाग दिसतो पहिल्या चित्रामध्ये, तर दुसऱ्या चित्रामध्ये जमिनीचा भाग आणि पाणी त्याच्यामध्ये ओहोळ काही वाहताना आपल्याला आढळतं. म्हणजे
या ठिकाणी जागतिक तापमान वाढीचा हा परिणाम असलेला आढळतो. 1989 पासून उपग्रही आकडेवारीचा अभ्यास केला तर या हिमनद्या मागे मागे सरकत असल्याचे लक्षात येते. उदाहरणार्थ भारतातील हिमालयात जे गंगोत्री आहे, गंगा नदीच्या उगम स्थान आहे, तर गंगोत्री या हिमनदीच्या हिमनदी गढवाल या टेकड्यात तिचा उगम असलेला आढळतो. गढवाल हिमालयातील उत्तर काशी जिल्ह्यात असलेली आपल्याला आढळते आणि ही हिमनदी पाठीमागे सरकत असलेली आढळते. मागील 25 वर्षात गंगोत्री हिमनदी 850 मीटर पेक्षाही जास्त मागे सरकलेली आहे. 1996 ते 1999 या दरम्यान ती 76 मीटर मागे गेली आहे. हिमनदीचे एवढ्या वेगाने वितळणे हे नैसर्गिक आहे. ही पिछाड प्रतिवर्षी सुमारे 22 मीटर होते. याचाच अर्थ बर्फ वितळण्याच्या प्रमाणापेक्षा बर्फ निर्मिती ही कमी प्रमाणात होताना आढळते. याचा असाच बदल जर वर्ष इथं या ठिकाणी 1984 ते 2018 ही दोन आपल्याला चित्र दिलेली आहेत. यावरून जागतिक तापमान वाढ हे मोठ्या प्रकारे होत असल्याचे दिसून येते. पाचवा आहे ध्रुवीय बर्फाचे वितळणे. अनेक शास्त्रज्ञांनी आपल्याला सांगितले आहे की हिमनद्या ह्या मागे सरकत आहेत, त्या अक्षत आहेत. इथं उंच पर्वताच्या रांगा आहेत पहा, पूर्णपणे बर्फाने आच्छादलेल्या आढळतात. पण दिवसेंदिवस तापमान वाढत असल्यामुळं आफ्रिका खंडातील माउंट किलिमांजारो येथील हिमनद्यांच्या बाबत असे निरीक्षणात आढळले की त्यांच्यातील बर्फ वितळताना आढळतो. ध्रुवीय प्रदेशातील हिमनद्या सुद्धा वेगाने वितळत असल्याचे सांगितलेले आहे. तर साधारणतः आपल्याला हिमनद्या ह्या अशा प्रकारे वितळताना आढळतात. इथं सुद्धा या हिमनद्या वितळून पाण्याचा प्रवाह वाहताना आढळतो. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही इतर कारणे आहेत. ती म्हणजे पृथ्वीच्या तापमान वाढीमुळे काही प्रत्यक्ष सुद्धा आपल्याला कारणे असलेली आढळतात. ती म्हणजे जेलीफिशचा प्रभाव क्षेत्रात वाढ झाली. समुद्रामध्ये जे जेलीफिश म्हणजे जे माशांचे एक जेलीफिश जी जमात आहे त्याचे प्रजनन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसते. ते आता अशा प्रदेशात दिसू लागलेले आहे जेथे त्यांचे अस्तित्व यापूर्वी नव्हते. असे घडण्याचे कारण म्हणजे पाण्याचे तापमान वाढले आणि महासागरातील पाण्याची आम्ल पातळी वाढत आहे. दुसरे कारण आहे जागतिक तापमान वाढीमुळे डासांच्या संख्येत वाढ होताना आढळते. प्रौढ डासांच्या प्रजननासाठी आर्द्र परिस्थिती आणि अधिक तापमानाची गरज असते. तापमानात वाढ झाल्यामुळे अशा प्रदेशामध्ये डासांच्या संख्येत सुद्धा वाढ होते. जेथे ते पूर्वी आढळत नसत त्यामुळे त्या भागामध्ये त्यांची संख्या प्रचंड वाढलेली आढळते. त्यामुळे नवनवीन भागात डेंग्यू सारखे किंवा डासांच्या मुळे जो आजार किंवा रोगाचा प्रसार होतो तर ते रोग आज पसरताना दिसत आहेत. त्यानंतर इतर प्रवाळ कट्टे नष्ट होत आहेत. जेव्हा तापमानामध्ये बदल होतो तेव्हा प्रवाळ जे आपल्या पेशी असणाऱ्या शेवाळांना बाहेर काढतात. त्या शेवाळांच्या मुळे प्रवाळांना रंग प्राप्त होतो. सागरी तापमानात जर 10 अंश सेल्सिअस ते 20 अंश सेल्सिअसने वाढ ही दीर्घकाळ राहिली तर विरंजनाची प्रक्रिया घडते, ज्याद्वारे प्रवाळ रंगहीन होतात. आणि जर ही प्रक्रिया दीर्घकाळ चालू राहिल्यास प्रवाळ मृत होतात. प्रवाळामध्ये होणाऱ्या या विरंजन प्रक्रियेमुळे प्रवाळ मोठ्या प्रकारे मृत पावत आहेत. जगातील 1/5 पेक्षा जास्त प्रवाळ कट्टे समूह नष्ट झालेले आढळतात. आता हे प्रवाळ कसे असतात तर प्रवाळांचे हे तुम्हाला विविध प्रकार असलेले आढळतात. समुद्राच्या महासागराच्या तळभागामध्ये अशा प्रकारचे हे वेगवेगळे प्रवाळ असलेले आपल्याला आढळतात आणि तापमानामध्ये वाढ झाली तर ते प्रवाळ नष्ट होताना आढळतात. भारताच्या पश्चिमेला असणारे अरबी समुद्रामध्ये असणारे जे लक्षद्वीप हे जे बेट आहे, लक्षद्वीप हे प्रवाळ बेट म्हणून ओळखलं जातं. तर हे प्रवाळ बेट अशा प्रकारे आपल्याला आढळतं. हे प्रवाळ त्या ठिकाणचं नष्ट होताना या तापमानामुळे दिसून येत आहे. धन्यवाद. अशा प्रकारे आज आपण प्रकरण क्रमांक 5 मधील व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये जागतिक तापमान वाढीची कारणे आणि त्याचे होणारे परिणाम याचा अभ्यास किंवा याचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे. धन्यवाद.